नंतर टाइम असतो आणि तुम्हाला संध्याकाळीच तुम्हाला त्या टाइम देतात आणि तुम्ही तुमच्या दिवसभराची कामं सगळी बाजूला टाकून हापापल्यासारखी त्या पोरींच्या मेसेजेसची वाट बघत असतात आणि त्यांनी मेसेज केला एक का तुमचा सेकंदात रिप्लाय, दुसरा रिप्लाय तिचा 1 तासाने येतो, तरी सुद्धा तू हापापल्यासारखा लाळ गळत तुम्ही तिच्या मेसेजची वाट बघत बसतात. अशी तुमची परिस्थिती आहे. तिकडे श्रीमान लेजंड खेळतोय तुमचा भाऊ, तिकडे साल्टी लोळेपर्यंत चिखला विकलांना गाड्या नेतोय, पण तुम्ही एकेका मेसेजची वाट बघण्यात एक तास घालवता. आणि जेव्हा 12-1 वाजतात आणि जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये बोलायचं असतं, त्यांच्याशी मनातल्या गोष्टी त्यांच्यासमोर सादर करायच्या असतात, तेव्हा त्या पोरी तुम्हाला बोलतात उद्या माझं ऑफिस मी झोपते, तू पण झोप बाळा, आपण उद्या बोलूया. आणि मग तो हिरमुसलेला सडलेला चेहरा घेऊन तुम्ही डिस्कॉर्डवर येतात रात्री अपरात्री आणि बोलतात माझ्यासाठी स्लॉट आहे का. ही आजची सत्य परिस्थिती आहे माझ्या मित्रांनो. दादा आज मैं वीडियो में कमेंट टाकली होती की दुसरा गेम खेळ, त्या कमेंटला 80 लाईक्स पण आले तरी तुझा तोच गेम चालू आहे. अभिजित अनिकेत भोसले, साल्टी गेली तरी चालल पण गेम तोच खेळला जाणार ज्या गेमला मी पसंत करतो माझ्या पिल्ला. माझ्या गळ्यात गुतव की स्टीअरिंग आणि फिरव बाबा. अरे तुम्ही एवढे का विटले त्या गेमला, तुम्ही एवढे का विटले त्या गेमला, काय प्रॉब्लेम काय या गेमचा तुम्हाला. अरे एवढा सोन्यासारखा गेम आहे, तुम्ही असे का कंटाळले त्या गेमला, मला तर कळत नाहीये मी जगू का नको. अरे इतका सोन्यासारखा गोंडस गेम आहे हा भावांनो, किती मजा येते. स्टीअरिंग व्हील आपण असं फिरवतोय, ट्रक चिखल, आपण ट्रक काढतोय, आपण लॉक करतोय. तुम्हाला का आवडत नाही हा गेम, मला काय कळतच नाही, मी काय करू रे देवा. मी तुम्हाला कसं समजवू या गेमची खासियत. किंवा 44 माझ्या गळ्यात गुतवतीस आणि फिरवले, कशी कमेंट आहे म्हणा आईची कटकट रे कमेंटच्या. लागली रे लागली कमेंट लागली भावा, मस्कर नाही करत, कमेंट लागली मला. शी यार असं नका रे बोलू भावांनो, काय इज्जत आहे का नाही. एवढा बाप गेम आहे, तुम्ही गेमला व्हॅल्यू देत नाही यार. शपथ तिगदाग दिग तिगला नाही. काही झालं तरी माझी माणसं माझ्या सोबत राहणार आणि कायम राहणार, कुठेच जाणार नाही 100%. मला माहिती आहे ते पण विटले त्या गेमला, ऑनेस्टली सांगा होतं ते विटलेत. मी सांगतो विटलेत, थोडे विटलेत. आता 2600 बघतात ना, त्यातले 2000 विटलेत मी सांगतो. पण ते बांधले की श्रीमानला बघायचे भाई, विषय क्लोज म्हणून ते थांबलेले असतात. पण भावना मी तुम्हाला सांगतोय, मी अजरामर आहे. मी तुमच्या पुढे कॉन्टेंटचा भडीमार करत राहणार. पण कसं आहे, कॉन्टेंट हा असतो ना, तो सारखा चेंज नाही झाला पाहिजे, क्षणाक्षणाला मजा नाही राहत. आता जसं की हा गेम चालू आहे, हा काही दिवस चालला तर या गेम मध्ये आपण रुळू, थोड्याशा गोष्टी अनलॉक करू, मजा येईल. मग ब्रेक घेतला, दुसरा गेम खेळलो, त्याच्यात रुळलो, मग दुसरा गेम खेळला, मग रुळलो गेम, रुळलो गेम, रुळलो गेम, कंटिन्यू चालू ठेवायचं भाई. मी आहे कनक थँक्यू 44 गेम किंग आहे. फक्त खूप स्लो वाटतो रे हा गेम. मग आता काय 2x स्पीड मध्ये चालू का कनक भाऊ. शाबास. पण दुसरे गेम ट्राय कर ना. अरे खेळू ना यार, पाठविरी का करतो, मला खेळू दे ना यार. निखिल थँक्यू 44 या ट्रकला आग लावत्या आणि पाय पडतो श्रीमंत. पेट्रोल आणून देऊ काय आग लावायला. अरे असं नका ना बोलू. तू नोकिया मधल्या सापाचा गेम खेळला तरी बघणार. थँक्यू 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 सो मच. बघितलं का इज्जत, बघितलं का रे. हा गेम नाही बघायला. कॉन्टेंट गेम मध्ये नसतो, कॉन्टेंट क्रिएटर मध्ये असतो. बरोबर बोलले गौरक्षा भाऊ, बरोबर बोलले तुम्ही. पण काही लोक गेमच बघतात. थँक्यू सो मच फॉर 44. तू नट भावा या गेम सोबत आहे मी बबडी. थँक्यू प्रसाद भाऊ. हीच बांधेल की आहे, हीच बांधेल की आहे. पोल कसला पोल, कसला पोल भाई. गेम साठी एक साइड पोल होईल, एक साइड. टाका नाही बघायचं. अच्छा अच्छा, म्हणजे तुला बघायचंय. हा ठीक, म्हणजे तुला बघायचंय. ठीक आहे ठीक आहे. मदन थँक्यू 22 रुपीज. अरे कोणाच्या सुपरचॅट मिस केले असतील तर माफ करा रे पोरांनो. ए सुनोरला वोटिंग येते, वोटिंग येते स्नोररला, स्नोरनरला वोटिंग येते भाई.
यार. भाई येते भाई येते भाई येते. अरे, मी बोललो ना भावा स्नो रनर बेस्ट आहे रे. स्नो रनर जीव जिंकणारा गेम आहे भावांनो. जीव जिंकणारा गेम. अजून फक्त पोल गायब झाला. सापाचा लाव पण हा आंबत बस भाव प्लीज. लव्ह यू एनिवेज. अरे तुम्ही या गेमला नफरत का करतायत? अशा का कमेंट करतायत? या गेमनी काय तुम्हाला वाईट दिले रे भाऊ एवढं? मला एक सांगा, मी खोटं नाही बोलणार. आज स्नो रनर मी एवढे दिवस झाले खेळतोय. तुम्ही प्रत्येक स्ट्रीम बघा. जे लोक अदर गेम बघतात ना त्यांनी स्नो रनरच्या स्ट्रीम बघा. तुम्हाला एंटरटेनमेंट कुठे कमी भेटली असेल ना भावांनो. मी तुम्ही बोला तो गेम खेळ यार. अरे एवढी मजा करतोय, एवढे असतात लोक, एवढी कॉमेडी काय ना काय चालू असतं. उलट या गेम मध्ये धिंगाणा चाललाय, नुसती गाण्यांची मैफिल, कॉमेडी, इज्जत काढाकाढी ते तर नॉर्मली चालतच. तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे. मग तुम्हाला पाहिजे तरी काय यार? माझा आवाज बसलाय कंठ बाहेर येता. त्या ट्रकला फास दे. रशी राहू. मित्या आणि निक रशा घेऊनच तयार आहे. भाई इथं बोलले फाशी द्यायला रेडी, लगेच घेऊन येणार मी. अरे तुम्हाला काय जल्लाद. असं वाटतं यार भावांनो? इतका सुंदर आणि सुसज्ज गेम आहे. मी काय बोलू यार, शपथ. अरे असे गेम आहेत ना भावांनो, असे गेम तुम्हाला माहिती आहे हे गेम अंडररेटेड आहेत रे. या गेमला सपोर्ट आपण नाही करणार तर कोण करणार? आपण जे गेम नाही खेळलो तर बाकीचे जे स्ट्रीमर जे हे गेम खेळतात आपल्या भारतामध्ये, त्या लोकांना कोण बघणार? कोण मानाचं स्थान देणार? तुम्हाला कसं समजत नाही? अरे मी समाजामध्ये सर्वांना मानाचं स्थान मिळवायला आलेलो आहे आणि मी स्वतःचा विचार कसा करू? मला लोकांचा विचार पण तर करायला लागल. कुठलाही गेम खेळ मी तुलाच बघणार. कनक बांदोडकर, हीच बांधिलकी आणि हेच प्रेम आहे. आणि तुमच्या या कट्टर प्रेमामुळे मी सर्व ठिकाणी टिकलेलो आहे. गौरव थँक्यू 22 रुपीज. दिव्या थँक्यू 44. अमंगस खेळ आजचा दिवस. अमंगस का खेळायचा आहे? अमंगस मध्ये काय आहे? 10 साल्टी गेली तरी चालेल पण डोळ्यातून रक्त येऊ दे आमच्या, तरी बघू आम्ही. अरे रक्त येऊ दे बोलतायत. अरे एवढा बादशाह गेम आहे, एवढी मजा येते आणि तुम्ही असं कसं बोलू शकता रे एखाद्या गेमला वाढणं? अरे हा गेम आहे ना, किंग आहे किंग. तुम्हाला कसं कळत नाही? साई थँक्यू 30 रुपये फोन पे. नूब गेमिंग थँक्यू फॉर जॉईनिंग खंडोबाच्या सोसायटी. तुझा गेम बघून मी बाय केलं असणार, हेच केलं तू नल्ल्या. नल्ला आहे तू, नल्ला. गेम चांगला आहे पण तू प्रो खेळतो आहेस ते सवय नाही रे बघायची आम्हाला. हा प्रणय गिरडे, हे खूप महत्वाचं होतं. हे महत्वाचं होतं असं बोलू शकता तर ठीक आहे. मग इथे चालू करायला हरकत नाहीये, मग करू शकतो. पण आज नाही, आज नाही, आज नाही. लगेच तुम्ही लगेच धावू नका, धावू नका. ऋतू थँक्यू फॉर सुपर चॅट. मी जीव देते मी. थांब ऋतू 2 मिनिटं थांब, जीव नको देऊ. मी आहे, विषय करू आपण. थांब जरा. साहिल थँक्यू 30 रुपये फोन पे. मंथन सावंत थँक्यू 100 रुपये. भाई सर्व ठीक आहे पण आईची ओढणी का घेतली आहे? अरे मला आईने स्वतः दिली ओढणी. आई बोलते की आज भीम जयंती आहे तर निळी ओढणी घे. गरुडा सॅड आहे श्रीमान. का? आराम करून करून थकला का तो? भाई हा, कोड त्या ट्रक खाली आम्हा सर्वांना तुडव बाबा. अरे यार काय चाललंय? अरे असं नका रे बोलू, जीवाला लागतंय मला. मला त्रास होतोय. UZIX6 UZIX6 अल्फा भाऊ असं का बोलताय हो? बापड भाऊ, बापड गुरुजी थँक्यू 45. श्रीमान माझा मुझे, अरे बापड गुरुजी नमस्कार नमस्कार. अहो ते एकाची मदत करायची होती, ते करा जरा प्लीज. ए आई शपथ, तुम्ही किती काही बोला रे. साल्टी गेली तरी चालल पण भावांनो 42% पोरं प्रेम करतायत ना स्नो रनरवर भावा. स्नो रनरवर भावा. हे सांगा ना, कोड सांगा ना. अरे सांगितलं ना, UZIX6 UZI 8 की आहे. सुमेध भाऊ थँक्यू 110 रुपये. मी रस्त्यावर आडवा होतो, तू घे अंगावरून ट्रक माझ्या. जस्ट जोकिंग, तू काही पण खेळ आम्ही आहोत. अरे पण हो, पण जोकिंग असं ट्रक बिकचं का बोलताय तुम्ही कंटिन्यू? अरे ते लागतंय तुम्हाला सांगता मी. UZIX6 अनपडा. आता तू स्ट्रीम स्टार्ट कर दादा, तू स्ट्रीम स्टार्ट करके सो जा बट एकदम मत खेल. उधारीवर ट्रक भेटेल का? नाही भेटणार. मग काय
काय Hello. करायचंय, चमू? बापरे ऐका येस ब्रदर. अरे द लेजेंड रोल प्ले तिकडे आज उत्सव आहे. हा हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. अच्छा. सगळ्यांनी येण्याची कृपा करावी. अच्छा अच्छा. अरे एवढं लवकर सांगितलं गरुडाजी, आम्हाला वाटलं उद्या संध्याकाळी सांगणार आहेत तुम्ही साहेब. नाही पण एकेकाळी सगळेजण बोलतात की काय आमंत्रणाची गरज आहे. अरे पण आम्हाला माहितीच नाही की आहे का नाही. पण दरवर्षी होते ते काही वेगळी गोष्ट नाहीये. आता दरवर्षी सगळे सण साजरे होतात तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तसंही आमंत्रण करून कोणी येत नाही, ही मेन गोष्ट आहे. मी एक जबाबदार भारताचा नागरिक असल्या कारणाने मी तुमच्या आमंत्रणाला एकच गोष्ट सांगू शकतो की मला जर तुम्ही एक मेसेज जरी केला असता की अरे TLRP मध्ये आज नक्की आहे ते, एवढं जरी बोललं असतं, असं जरी बोलले असते तुम्ही की तू नाही आला तरी चालेल पण उत्सव आहे, तरी मी आलो असतो. पण मला माहितीच नाही की आहे. तो युवराज पण मेसेज करत नाही, त्याचं वेगळंच काहीतरी चाललंय. दादा मला तुमच्याशी बोलायचंय, दादा मला तुमच्याशी बोलायचंय. तो काय पुढे बोलतच नाहीये. आणि तुम्ही गरुडाजी आजारपणाला ग्रासलेले आहात. 7 दिवस झाले तुम्ही अंगावर ओढणी घेऊन झोपलेले आहात, त्या आज तुम्ही उठलेले आहात आणि तुम्हाला आज आठवलं की तुमचा भाऊ जिवंत आहे. अरे मी पण अचानक आलोय आज. मी ऑलरेडी आजारीच आहे. पण मी अरे पण हे अचानक कुठलं आलो. आजारपण आले जे जातच नाहीये. 6 दिवस झाले शेट. खूप छान दिवस आहे तर म्हटलं. तर आज भाऊ त्यांच्या पुणे मीटअपला ट्रक घेऊन ये, मी बसतो रोडवरच. आता केलाय ना बंद गेम, केलाय ना. आता कंटिन्यू सेम जोक नका मारू. आदित्य त्यांच्या 40 रुपीज, सोलर आफ्टर त्यांच्या 44. दादा तुझा कंटाळा नाही आला पण ट्रकचा कंटाळा आलाय रे. अरे केला ना बंद. ऋतू त्यांच्या 44 जीव द्यायचा थांबले. थांब जरा सुपर चॅट वाचतोय. नील थँक्यू फॉर जॉइनिंग कंडोकपच्या सोसायटी. दादा तू स्ट्रीम स्टार्ट कर और सो जा, फिर भी हम देखेंगे, लेकिन ये गेम मत खेल. बापरे त्या गेमला हे टिके मस्करी आहे. अरे पण हा कुठला एटे स्नो रनरला एवढं प्रेम. आई शपथ. हाय श्री, कसा आहे, जेवला का? आजचा लुक ना दे. थँक्यू ऋतू. मी जेवलोय, व्यवस्थित जेवलोय, कुत्र्यासारखा जेवलोय. साल्टी लोळत गेली तरी जेवलोय. चला मजा येईल आता जरा काहीतरी इंटरेस्टिंग मजा आहे. आज माझा मूड पण आहे जी, आज मला इच्छा. ओ काका बस करतो गेम आता, नाही तर जीव देतो. अरे रामूजी अहो बघा ना कुठला गेम लागलाय. आता लावलाय ना TLRP लागलाय की आता काय म्हणजे काय करावं आणि काय नाही करावं तेच कळत नाही. बा मी तर म्हणतो गाडी काढूच नको आता. टायर बघून कंटाळा आलाय. परत चालू करतील गेम. नाही असं नाही. अरे पण आता TLRP मध्ये तर गाड्या आहेत, मग त्यांचं काय, चालत फिरू का आता. इज्जत आहे आरपी मध्ये भाऊ. एकदाच ते ट्रक चढव माझ्या अंगावर. हे बघा बस झाला आता. नाही तर मी खरंच तो गेम पुन्हा लावीन. मला त्रास होतोय आता. तेच बोलणं थांबवा. गेम थांबवलेला आहे मी.